पण एकनाथ शिंदेनी काढला उद्धव ठाकरेंचा काटा, आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे. वेळ आली तर मी देईन मी माझी जान, पण कुणालाही बदलू देणार नाही माझ्या बाबाचं संविधान. मी मरेपर्यंत रिपब्लिकन पक्षाचं नाव अजिबात घेऊ देणार नाही. नामदार आठवले हे शुक्रवारी रत्नागिरीत आले होते. यावेळी त्यांची सभा पार पडली. यावेळेस ते बोलत होते. नामदार आठवले म्हटलं की कविता आल्याच. यावेळीही त्यांनी आपल्या चारोळीबद्ध ओव्या सादर केल्या आणि सभेत धम्माल आणली. वेळ आली तर देईन माझी जान, कोणालाही बदलू देणार नाही देशाचं संविधान. या कवितेने नामदार आठवले यांनी भाषणाला सुरुवात केली. वेळ आली तर देईन मी माझी जान, वेळ आली तर मी देईन मी माझी जान, पण कुणालाही बदलू देणार नाही माझ्या बाबाचं संविधान. इथे नाही, इथे कमी नाही पाणी, इथे कमी नाही पाणी, रत्नागिरी आहे कोकणची राजधानी. उदय सामंत हे इथले आपले पालकमंत्री आहेत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ते ताकदीने उभे आहेत. एकनाथ शिंदे यांना निर्णय घेण्यामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांना सोडून महायुतीसोबत येण्यासाठी एकनाथ शिंदेना तयार करण्यामध्ये उदय सामंत यांचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. म्हणजे एकनाथ शिंदेना आणि सगळ्या आमदारांना महायुतीमध्ये आणण्यामध्ये उदय सामंतांचा आहे चांगलाच वाटा. पण एकनाथ शिंदेनी काढला उद्धव ठाकरेंचा काटा. मित्र पक्षाने सुद्धा आरपी आपल्या सोबत आहे, लक्षात ठेवून रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला काहीतरी थोडंसं तरी आम्हाला दिलं पाहिजे, आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे. आणि मी मंत्री झाल्याबद्दल या ठिकाणी आपण माझा सन्मान ठेवलेला आहे. जिल्हाध्यक्षांनी प्रीतम रुपेंनी सांगितलं की माणसं कमी आहे, जरी किती माणसं असली कमी तरी पुढच्या वेळेला जास्त माणसं येतील याची मी देतो तुम्हाला हमी. सगळ्या महाराष्ट्राने देशाने पाहिलेलं आहे की माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली कार्यकर्ती मंडळी माझ्या पाठीशी आहे. आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजी यांना मला तिसऱ्यांदा मंत्रिपदावर घ्यावं लागलं आणि रिपब्लिकन पक्षाचं नाव दिल्लीच्या दरबारामध्ये टिकवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. अनेकांनी नावं बदलली, पण मी तुम्हाला सांगतो की मी मरेपर्यंत रिपब्लिकन पक्षाचं नाव अजिबात घेऊ देणार नाही. मंत्रिपदाचा मुकुट आहे माझ्या शिरी, मंत्रिपदाचा मुकुट आहे माझ्या शिरी, कारण माझ्या पाठीत उभा राहिला जिल्हा रत्नागिरी. या जिल्ह्यामध्ये आरपीआयची ताकद आहे बरी, कारण रत्नागिरीची सर्व जनता आहे फारच खरी. कोकणच्या विकासासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. पर्यटकांना या ठिकाणी मॅक्झिमम अशा पद्धतीची सुविधा कोकण रेल्वेच्या माध्यमातून आहे. मोठ्या प्रमाणामध्ये बसेस गोव्याला आणि रत्नागिरी सिंधुदुर्गात जातात. त्यासाठी हा जो रस्ता आहे, तो रस्त्याचं काम काही ठिकाणी झालेलं आहे, पण अनेक ठिकाणी रस्त्याचं काम तेवढं पूर्ण झालं नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.